हॅलो एव्हरीवन, मी शिवानी. सकाळी उठून ना सर्व कामं आवरल्याने सगळ्यात आधी म्हणजे तर आलू उकडायला मांडले. क्लिपच्या चक्करमध्ये त्यातलं पाणी पण सांडलं. काय माहित माझ्याकडून कधी कामं व्यवस्थित होणार, म्हणजे काही न सांडता तरी. नंतर मी डेअरीमध्ये गेले दूध आणि दही आणण्यासाठी. आलू शिजायला टाइम होता म्हणून तोपर्यंत चहा, टोस्ट, बिस्किट खाऊन घेतले. ब्रेकफास्ट आणि लंच नाही, डायरेक्ट ब्रंच. आम्ही ना मागे 1 किलो आलू आणले. भातामध्ये, भाजीमध्ये आलू खाऊन नुसता कंटाळा आला, म्हणून आम्ही आज विचार केला की एकदाचे आलू पराठे बनवून आलू संपवून टाकायचे. ना रहेगा आलू ना बजेगी उसकी बासुरी. आलू वगैरे उकडून झाले होते, मग त्याची स्टफिंग बनवण्यासाठी मसाला वगैरे करावा लागतो, तो वगैरे करून ठेवला होता मी ऑलरेडीच. की ना स्टीलच्या कढईमध्ये जर कमी तेल टाकलं तर भाजी वगैरे जळून जाते आणि जास्त टाकलं तर ते ऑइली होते. कैसा भी कुछ भी करो लेकिन वांदा तो होना ही है. आणि गरमी इतकी वाढली आहे की स्वयंपाक करताना पण 10 वेळ तहान लागते. आणि आलूच्या मसाल्यामध्ये मस्त फ्रेश सांबार वगैरे टाकला. सांबार मला खूप जास्त आवडते. भाजी असो की वरण असो की पोहे, उपमा, काही पण असो, पण त्यात मला सांबार आवडते म्हणजे आवडते. मस्त आलू पराठ्याची स्टफिंग वगैरे बनवून घेतली आणि तोपर्यंत त्याला थंड होऊ दिलं. त्यानंतर मी आटा वगैरे भिजवून घेतलं. पीठ वगैरे भिजवून झाल्यानंतर छान आलू पराठे बनवायला घेतले. त्याच्यात असे भरभरून स्टफिंग टाकली. एकदम असे टम्म भरलेले आलू पराठे मस्त वाटतात. आणि माहित नाही का, तर नेहमी तर आलू पराठे छान असे फुगते, पण आज एकही पराठा फुगत नव्हता. पूर्ण असे आलू पराठे बनवून घेतले मस्त. आणि मला तर आलू पराठे फक्त दही सोबत आवडतात. तुम्हाला कशासोबत आवडते ते मला नक्की सांगा. आणि हे आलू पराठे एवढे हेवी झाले होते की रात्री पण भूक नाही लागली, सो आम्ही रात्री काही बनवलंच नाही. मग टाइम होता तर थोडासा स्किन केअर वगैरे केला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, राधे राधे. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या.